आज इडलीच्या कुकरमध्ये बनवली कोथिंबीर वडी। बाहेरून कुरकुरीत, आतून एकदम खुसखुशीत। त्यासाठी घेतलेलं साहित्य: निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरलेल्या 2 गड्ड्या कोथिंबीर, 2 लसणाचे गड्डे, 7 ते 8 मिरच्या आवडीनुसार, 2 इंच आलं, तळण्यासाठी तेल, कोथिंबीरीची सॅलरी, आलं लसूण व मिरची यांची पेस्ट म्हणजे कोथिंबीर सगळेच वापरले, चवीनुसार मीठ, किंचित हळद, चवीनुसार लाल तिखट, तांदळाचे पीठ, बेसनाचे पीठ, गव्हाचे पीठ आणि ओवा साहित्य घेतलं। आता इथे कोथिंबीरमध्ये सॅलरीची बारीक करून घेतलेली पेस्ट, त्यानंतर त्यामध्ये बेसन, तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट, पाणी न वापरता छानपैकी कणिक मळून घेतो। जशी कणिक मळून घेतो त्या पद्धतीने मळलेली नाही, फक्त सर्व जिन्नस एकजीव केले। थालीपीठाला बनवतो त्या पद्धतीने कणिक मळली। आता लगेच इडलीच्या ताटाला तेल लावून एक उंडा ठेवून असा थापून घेतला। एकीकडे भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले। तोपर्यंत तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा। तशाच पद्धतीने सर्व ताटल्या भरून घेतल्या, वरून थोडंसं तेल लावून घेतलं। आता इडलीच्या भांड्यांमध्ये सगळ्या ताटल्या भरून 10 ते 15 मिनटं याला वाफवून घेऊ। 15 मिनटं झाली आहेत। हे बघा, छान वाफलेत। उरलेली कणिक थोडीशी राहिली होती, ती ताटामध्ये पसरवली आणि ती पण वाफवायला ठेवली। नंतर त्याचे आपण त्यांच्या सुरेख पद्धतीने वड्या पाडू। आता सर्व इडल्या म्हणजेच कोथिंबीरीच्या वड्या पाडूया। इडलीच्या आकाराची कोथिंबीर वडी बनवल्यामुळे सर्व एकसारख्या आकाराच्या झाल्या। अशाच पद्धतीने सर्व वड्या पाडून घेतलेल्या आहेत। तळण्यासाठी तेल एकदम कडकडीत तापवून नंतर सर्व वड्या मिडियम गॅसवर तळून घेतल्यात। बघा, तेल तापलेलं आहे, तर सर्व वड्या एक एक करून अशा पद्धतीने तळून घेतल्या। छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळायचा। छान रंग सुद्धा आलेला आहे। अशाच पद्धतीने सर्व वड्या तळून घ्यायच्या। सर्व वड्या तळून एकदम बाहेरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत झालेल्या आहेत। आता या वड्या टोमॅटो सॉस किंवा दह्यासोबत आपण खाऊ शकतो। तुम्ही सुद्धा ही रेसिपी बनवून पहा आणि मी केलेल्या कोथिंबीर वड्या कशा झाल्या आहेत हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी सबस्क्राईबही करा।